तर बाळासाहेबांनी आणीबाणीचं समर्थन केलं होतं असं वक्तव्य केलं संजय राऊत यांनी। आणीबाणीनंतर इंदिरा गांधींनी जनतेचा कौल स्वीकारलेला। आणीबाणी घटनात्मक तरतूद तसंच शिस्त लावणारी असते, पण सध्या देशात अघोषित आणीबाणी सुरू असल्याचं वक्तव्य देखील संजय राऊतांनी केलं। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आणीबाणीचं समर्थन केलं होतं, जाहीरपणे खुलं समर्थन। आमच्या मार्मिक साप्ताहिकावर तेव्हा धाडी पडून आमचा प्रेस बंद केला होता आणीबाणीमध्ये, तरी आम्ही त्यांना समर्थन दिलं होतं। आणीबाणी ही शिस्त लावणारी एक व्यवस्था होती। गेल्या 10 वर्षामध्ये या देशामध्ये अघोषित आणीबाणी, अघोषित प्रचंड भ्रष्टाचार, काळा बाजार, आपापल्या लाडक्या उद्योगपतींवरती सरकारी संपत्ती अशी लुटली जाते। विरोधी पक्षाच्या नेत्यांना बेकायदेशीरपणे तुरुंगात टाकलं जात आहे, त्यांची सुनवाई होत नाही। कोणालाही तुम्ही देशद्रोही ठरवताय, नक्षलवादी ठरवताय, तुरुंगात टाकताय। इंदिरा गांधीने केलं नव्हतं। इंदिरा गांधींनी एका विशिष्ट कालमर्यादेमध्ये आणीबाणी हटवली आणि देशाला लोकशाही मार्गाने निवडणुका घेण्याचा मार्ग खुला केला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।